नमस्कार मित्रांनो सुरुवात करत आहे आज एका नव्या स्टोरीला. नमस्कार मित्रांनो, माझ्या बायकोबरोबर माझे संबंध ताणले गेले होते. मी तिला हवं तेवढं शरीर सुख देऊ शकत नव्हतो. आम्ही बरेच उपाय करून पाहिले, पण फारसा उपयोग झाला नाही. शेवटी मी एखाद्या ज्योतिषाला माझी पत्रिका दाखवायचं ठरवलं. बरंच संशोधन आणि चौकशी केलं. मी एका प्रसिद्ध ज्योतिषी बाईंना पत्रिका दाखवायचं ठरवलं आणि दुपारी एका बाईंना पत्रिका दाखवण्यासाठी मी निघालो. रिसेप्शन एरियात मला समजलं की त्या अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाहीत, पण मी आग्रह धरल्यावर त्यांच्या सहकार्याने विचारून बघतो असं सांगितलं. तो आत गेला आणि 2 मिनिटात बाहेर आला. त्यानं मला आत जायला सांगितलं. आत एक सुसज्ज ऑफिसमध्ये मॅडम बसल्या होत्या. मध्यम वयाच्या होत्या. शरीरयष्टी थोडीशी जाडच होती, पण त्या सुटलेल्या नव्हत्या. त्यांनी मला अडचण विचारली. मी सासरत माझी अडचण सांगितली आणि त्या हसून म्हणाल्या, तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान सांगा. मी माहिती दिल्यावर त्या आपल्या लॅपटॉपमध्ये माहिती भरली. त्या 5 मिनिटं पत्रिका बघत होत्या. मग माझ्याकडे पाहून म्हणाल्या, सुहास, तुझ्या समस्या नक्कीच सुटू शकतील. सॉरी, वयाने माझ्यापेक्षा लहान आहेस. तुला अर्ज केलं तर चालेल का? मीही म्हणालो, ठीक आहे, असं काय विचारता मॅडम, चालेल ना? मॅडम म्हणाल्या, गुड, तुला वेळ आहे ना? थोडं विस्तारानं सांगावं लागेल. काही गोष्टी तुझ्याकडून करून घ्याव्या लागतील. मी म्हणालो, काहीच हरकत नाही. मला परत यावं लागेल का? त्या म्हणाल्या, छे, परत कशाला यायचं? तुझं काम आपण आत्ताच करू. त्यांनी बेल वाजवून सहकार्याला बोलवून घेतलं आणि त्याला म्हणालं की मी आतल्या रूममध्ये जाऊन प्राथमिक तयारी करते. ह्यांना तो 10 मिनिटांनी पाठव. आता लगेच आपलं सिद्ध केलेलं पेय दे. आणि हो, पुढचा 1 तास कोणालाही भेटू शकणार नाही. कोणी आलंच तर इंटरकॉम करून आधी विचार. मी काय करायचं ते सांगेन. मॅडम आत गेल्या. त्यांच्या सहकार्याने मला लाल रंगाचं 1 कप पेय आणून दिलं आणि तो म्हणाला, हे लगेच पिऊन टाका. मी ते पिऊन टाकलं. पेय गोड होतं. 10 मिनिटं गेली. मॅडमचा सहकारी आत आला आणि म्हणाला, आता आपण आत जाऊ शकता. त्यांनी माझ्यासाठी दरवाजा उघडला आणि आत शिरल्यावर दरवाजा लावून घेतला. आत मॅडमचं एक प्रशस्त सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांना पाहून मी बावचाळलो. त्यांच्या अंगावर फक्त परकर आणि खोल गळ्याचा पारदर्शक ब्लाऊज होता. गळ्यात फुलांचा हार होता. त्यातून त्यांचे अर्धे बॉल दिसू लागले होते. खरं तर ब्लाऊजमधून त्यांचे पूर्ण स्पष्ट दिसू लागले होते. मी बावचळत असलेला बघून त्या म्हणाल्या, बावचळू नकोस, इथे ये, माझ्या शेजारी येऊन बस. मी तुझ्याकडून मगाशी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी करून घेणार आहे. तू सिद्ध केलेलं पेय पिऊन आलायस ना? मी मन डोलावत त्यांच्या शेजारी बसलो. त्या माझ्या जवळ सरकल्या आणि माझ्या मांडीवर त्यांनी हात फिरवायला सुरुवात केली. पुढे काय होणार याचा मला बऱ्यापैकी अंदाज आला होता. तर मी त्यांना म्हणालो, मॅडम, हे काय? मॅडम ते म्हणाल्या, तुझे पेय घेतलंस ना, त्याचा परिणाम होतोय ना, आपल्याला बघायचं आहे. मी सांगितलेला उपाय आणि दिलेली गोष्ट परिणामकारक आहे की नाही ह्याची मी स्वतः खात्री करून घेत आहे, मगच करायला सांगते. हीच माझ्या कामाची पद्धत आहे. त्यांनी गळ्यातला हार काढून टाकला आणि माझ्या पॅन्टचा बेल्ट उघडला. मग उठून त्यांनी झिप खाली घेतली. त्यांनी मला पॅन्ट काढायला सांगितली. मी पॅन्ट उतरवल्यावर त्यांनी माझ्या अंडरवेअरच्या एका बाजूने हात घातला आणि माझ्या लवड्याची मालिश करू लागल्या. काही वेळ मालिश केल्यावर त्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, माझे बॉल दिसत आहेत ना? घाबरू नकोस, स्पष्ट सांग. मी कसा बसा म्हणालो, अर्धवट दिसत आहेत. त्यांनी न बोलता अगदी सावकाश आपला ब्लाऊज उघडला आणि विचारलं, आता? म्हणालो, हो, आता पूर्ण स्पष्ट दिसत आहेत. त्यांचे बॉल चांगलेच मोठे होते आणि मनुके ते तर दाणेदार होते. मला खूप आवडले. त्यांनी आपल्या हाताने माझा लवडा धरला आणि हलवायला सुरुवात केली. माझ्यासमोर त्या खाली बसत त्यांनी आपला ब्लाऊज काढून टाकला. त्यांनी मला कंबर उचलायला सांगितली की मी कंबर उचलल्यावर त्यांनी माझी अंडरवेअर काढून टाकली. मी पटकन मांड्यांजवळ आलो आणि लवड्यावर हात ठेवला. मॅडमने माझा हात बाजूला करत माझे पाय फाकवले. त्यांनी माझे लवडा एका हातात धरून ओढायला सुरुवात केली आणि दुसऱ्या हाताने माझ्या गोटांची मालिश करू लागल्या. मी मॅडमला विचारलं, हे काय करताय मॅडम? मॅडम माझ्याकडे बघत म्हणाल्या, तुझ्या समस्येचं समाधान करते, तुला करून दाखवते, शांत राहा, जे करते ते करू दे. काही वेळ त्यांनी लवडा ओढला, गोटांची मालिश केली. मॅडम माझ्या जवळ आल्या आणि आपले भरदार बॉल त्यांनी लवड्यावरती फिरवायला सुरुवात केली. त्यांचे लुसलुशीत बॉल माझ्या लवड्यात फिरू लागले. माझ्या लवड्याची हालचाल सुरू झाली. मॅडम म्हणाल्या, बघ, मी करते, त्याचा उपयोग व्हायला हवा. तुझा लवडा पूर्ण ताठ व्हायला पाहिजे. त्यांनी आपल्या छातीने माझ्या लवड्याची चांगलीच 10 मिनिटं मालिश केली. माझा लवडा थोडासाच ताठ झाला.
त्यांनी मग थोडे मागे सरकून माझ्या लवड्याला हात लावला आणि म्हणाल्या, हं, होतोय परिणाम, पण हे अजून ताठ होणं आवश्यक आहे. त्या परत पुढे सरकल्या आणि त्यांनी मला पूर्ण लवड्यावर त्यांनी सर्व बाजूने आपली जीभ फिरवायला सुरुवात केली. लवडा ओला झाल्यावर त्यांनी लवड्याचा सुपाडा आपल्या तोंडात घेऊन चोकायला सुरुवात केली. माझ्या अंगावर काटा आला. त्या क्षणभर माझा लवडा सोडून म्हणाल्या, मी मुखातून घेतेय, तू माझा बॉल दाबायला सुरुवात कर. माझ्या मनुके दाबायला सुरुवात कर. तेही चिमटीत धरून आलटून पलटून करत राहा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी करू लागलो. माझ्या लवड्याचा ताटपणा वाढायला लागला होता. माझ्या लिंगाच्या शेंड्या-पांड्या त्यांनी माझं सगळंच तोंडात घेऊन ताट होईपर्यंत चोखलं. लवडा ताट झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी ते तोंडाबाहेर काढलं आणि मला उलटवून पलंगावर आडवं करायच्या आधीच माझा शर्ट काढून टाकला. त्या माझ्या दोन्ही पायांना बाजूला ठेवून ओंडव्या होऊन आपला बॉल माझ्या चेहऱ्यावरून फिरवू लागल्या. मग त्यांनी आपला एक मनुका एक एक करून माझ्या तोंडात चोखा दिला आणि मीही मनमुराद चोखून घेतली. मग त्या आपल्या मनुके माझ्या छातीवरून पोटावरून फिरवू लागल्या आणि माझा लवडा ताठावरून ताठ होऊन डोलू लागला होता. त्यांनी बॉल माझ्या लवड्याच्या दोन्ही बाजूनी धरले, लवड्याच्या मध्ये धरला आणि छातीवरून फिरवू लागल्या. मग त्या दाबू लागल्या. दबल्या आवाजात त्या म्हणाल्या, मॅडम, मी ते हात लावू शकतो का? त्या हसून म्हणाल्या, का नाही, हेही करायचे, पण थोड्या वेळाने. तुला अजून बरेच काही ठिकाणी हात लावायचा आहे. तुला तोंड लावा देणार आहे मी एका ठिकाणी. माझ्या मनात आता उकळ्याच फुटू लागल्या होत्या. काही वेळ आपल्या छातीनं माझ्या लवड्याची मालिश करून झाल्यावर त्या उठून उभ्या राहिल्या आणि आपल्या परकरची नाडी सोडली. त्यांचा परकर त्यांच्या पायात पडला. त्या पूर्ण नागड्या होऊन माझ्यासमोर उभ्या होत्या. 2 पावलं पुढं सरकल्या. माझ्या खांद्याच्या एका बाजूला पाय ठेवून त्यांनी आपल्या बोटांनी आपले गुप्त भागावरचे पापुत्रे बाजूला केले आणि मला विचारलं, आतलं दिसतंय का? मी त्यांच्या गुप्त भागाकडे निरखून पाहत म्हणालो, नीट नाही दिसत आहे. त्या हळूहळू आपले पाय फाकून आपला गुप्त भाग माझ्या चेहऱ्यासमोर आणला आणि म्हणाल्या, आता दिसतोय? आता आपली बोटं तर फिरवू लागल्या होत्या तिथे. मी त्यांच्या आतल्या गालावरून बोटं फिरवू लागलो. नकळत माझं बोट त्यांच्या गुप्त भागात घालू लागलो आणि ते आता आहा ओह असे आवाज काढू लागले. त्याने मला जीभ त्यांचा गुप्त भागाच्या आतून फिरवायला सांगितली. आता मी जीभ फिरवू लागलो होतो. त्या आपला गुप्त भाग माझ्या चेहऱ्यावर घासायला लागल्या होत्या. त्यांनी माझे हात धरून आपल्या बॉलवर ठेवले आणि दाबून धरत म्हणाल्या, जोरजोरात दाब माझे बॉल आणि माझे मनुके चिमटीत धरून दाब. मी त्यांचा गुप्त भाग चाटत त्यांचा बॉल दाबायला लागलो आणि त्यांचे मनुके चिमटीत धरून दाबायला लागलो. काही वेळाने त्यांनी मागे वळून माझ्या लवड्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आता सांग, तू करायला तयार झाला आहेस का? आता आपण एकरत व्हायला हरकत नाही. ही खरी परीक्षा आहे. किती वेळ न गळता तो समागम होतो हे पाहायचं आहे. मॅडम माझ्या छातीवरून जवळ सरकल्या आणि माझा लवडा आपल्या गुप्त भागाजवळ आणला आणि एका हाताने ते पकडून आपल्या गुप्त भागात घालायला लागल्या. त्यांच्या नरम भागात माझा लवडा आत गेला. काही वेळ मॅडमनी माझा लवडा तसाच आत ठेवला आणि माझ्या खांद्याच्या बाजूला हात टेकून वाकल्या आणि माझा लवडा बाहेर येणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. आपली कंबर थोडी वर उचलत हळूहळू त्या वर खाली होऊ लागल्या. त्यांच्या हलण्याबरोबर त्यांचे बॉलही हिंदकळू लागले. मी त्यांचे हलणारे बॉल मुठीत पकडून दाबू लागलो. त्यांच्या हलण्याचा ताल पकडून मी माझी कंबर जोरजोरात हलवायला लागलो. मॅडम म्हणाल्या, हां, छान करतोयस. आपण वेळ एकमेकांना पूरक आहोत. असंच करत राहा. एवढं बोलून त्या वेग वाढवायला लागल्या. त्यांच्या वेगाबरोबर माझाही वेगळा वेळ वाढला होता. खूप वेळ वाढवल्या मॅडमनी विचारलं, काय जमतंय ना? गायला आलास की नाही? मी म्हणालो, उत्तम जमतंय आणि मजा पण येते, पण लगेच कळेल असं वाटत नाही. माझं उत्तर ऐकून त्या हसल्या आणि पुढे वाकून त्यांनी माझे ओठ चोखायला सुरुवात केली. त्यांचे भरगच्च बॉल मला छातीवर दाबले गेले. त्यांनी माझा वरचा ओठ आपल्या ओठात घेतला आणि त्यांचा खालचा ओठ माझ्या ओठात घेतला. खूप आवेगाने आम्ही एकमेकांना चुंबन देऊ लागलो होतो. मग मॅडम सरळ झाल्या आणि माझ्या लवड्यावरून उठल्या आणि पलंगाच्या एका बाजूला बाहेरच्या बाजूला पाठ करत ओंडव्या झाल्या आणि मला खाली उभं राहून माझा लवडा आपल्या गुप्त भागात मागून त्यांनी घालायला सांगितला. मग मी त्यांच्या मागे उभा राहिलो आणि लवडा मुठीत धरून त्यांनी फाकून धरलेल्या गुप्त भागात घालायला सुरुवात केली. मी त्यांच्या मागे उभा राहिलो आणि लवडा धरून त्यांच्या गुप्त भागावरती घालायला सुरुवात केली. थोडा रेटा दिल्यावर माझा लवडा त्यांच्या गुप्त भागात आत गेला. मी त्यांची कंबर पकडली आणि मागून दणकं द्यायला सुरुवात केली. माझा
वेग वाढल्यावर त्या खाली वाकल्या आणि आपल्या हाताची कोपर जमिनीवर टेकवली. त्यांनी आपली कंबरवर रोसलून धरली. 10 मिनिटं गेल्यावर त्यांनी विचारलं, आता तुझ्या लवड्याला चांगलंच घर्षण मिळालं असेल. आता तरी गळेल असं वाटतंय का? मी त्यांना दणके देणं सुरू ठेवलं. नाही हो मॅडम, अजूनही गळेल असं वाटत नाही. त्या बोलल्या. नाही. थोडा वेळ गेल्यावर त्या म्हणाल्या, ठीक आहे, बाहेर काढ आता. मी बाहेर काढल्यावर त्या पाठीवर आडव्या होत म्हणाल्या, ये आता माझ्यावर स्वार हो. त्यांनी आपले पाय मांड्याखाली पकडून ठेवले आणि दोन्ही बाजूला फाकवले. मी त्यांच्या पायात गुडमे मुडपून बसलो आणि लवडा त्यांच्या फाकलेल्या भोकात घालून त्यांना घुसळू लागलो. त्यांची 10 मिनिटं केल्यानंतर त्यांनी आपली पावलं आपोआपच पालंगावर ठेवली. मी त्यांच्या अंगावर आडवा होत माझा लवडा परत त्यांच्या भोकात घातला आणि जोरात त्यांना दणके द्यायला लागलो. मी त्यांच्या खांद्याखाली हात घालत त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या गालाची, कानाची, मानाची चुंबने घ्यायला लागलो. त्या परत जोरात ओरडू लागल्या. असे आवाज काढायला सुरुवात केली. मी दणक्या देण्याचा वेग वाढवला. तुला जवळ ओढून त्या ओरडू लागल्या. ओ डार्लिंग, ओ डार्लिंग करू लागल्या. झव मला. खरंच माझे पुच्ची फाडून टाक, असं त्या बोलू लागल्या. 10 मिनिटांनी जाणवलं की मी गळायला आलोय. मी वेग कमी करत जड आवाजात म्हणालो, मॅडम, गळणार असं वाटतंय. मॅडम म्हणाल्या, गळू दे आतच. माझा लवडा थरथरत होता. माझं पाणी त्यांच्यातच गळू लागलं. ते गळूपर्यंत मी त्यांच्या ओठाचे ओठ धरून गच्च आवळून धरले. पूर्ण रिकामा झाल्यावर मी धपकन त्यांच्या बाजूला आडवा झालो आणि माझा लवडा परत बारीक होऊन मऊ झाला. मॅडम उठल्या आणि म्हणाल्या, तू 100% उत्तम काम केलंस. मी सहजासहजी पेटत नाही. आज तू मला पूर्ण पेटवून टाकलंस. माझं शरीर तू शांत केलंस. तू खूप छान आहेस. त्या पलंगावर उठल्या आणि मला बाथरूममध्ये घेऊन गेल्या. त्यांनी शॉवर सुरू केला. शॉवर खाली उभं राहून त्या खाली बसल्या आणि माझा लवडा चोखू लागल्या. मी काय करताय ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. काही वेळ चोखल्याचा उभं राहत म्हणाल्या, तुझा लवडा छान साफ केला आहे. आम्ही एकमेकांनी आंघोळ केली. टॉवेलनं अंग कोरडं केलं आणि खोलीत कपडे घातले. मॅडमनी परत नेहमीची साडी नेसली. मी त्यांना विचारलं, मॅडम, आता मी नक्की काय करायचं आहे ते सांगा, ज्यानं मी माझ्या पत्नीला खुश ठेवू शकेन. मॅडम म्हणाल्या, माझ्या शेजारी बसून. मगाशी तुझे लिक्विड पेलास ना, तेच लिक्विड जाताना घेऊन जा. माझ्या सहकार्याला मी 1 बाटली लिक्विड द्यायला सांगते आणि ते करायच्या 10 मिनिटं आधी तू 1 कप लिक्विड घ्यायचं. मग प्रक्रिया सुरू करायची. 15-20 दिवसांनी लिक्विड न घेता तू तुझ्या बायकोला उत्तम सुख देऊ शकशील. आणि हो, 5-1 दिवस गेले की मला भेटून फीडबॅक दे. फोनवर नाही, इथं येऊन प्रत्यक्ष भेटून येशील. मी म्हणालो, नक्की मॅडम, फार उपकार झाले. नाहीतर आमचं वैवाहिक आयुष्य संपलंच असतं. आता आपली फी सांगा. जास्त असेल तर मी हप्ते देईन. मॅडमनी मला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, माझी फी तू आधीच दिली आहेस. आज तू मला तृप्त केलं आहेस. तीच माझी फी. आता जास्तीत जास्त अधूनमधून तुझ्याकडून अशीच वसुली करून घेईन. असेच हप्ते देत राहा. आपण तुझ्या पत्नीला काही कळणार नाही याची काळजी घेऊ. मी भरल्या आवाजात म्हणालो, मॅडम, तुम्ही म्हणाल तेव्हा मी हप्ते भरायला येईन. माझा नंबर आपल्याकडे आहेच. असंच प्रेम असू द्या. माझा गालगुच्चा घेत मॅडम म्हणाल्या, प्रेम कायमच राहील. माझं नाव नीलम आहे बरं का. ह्यापुढे मला नीलमच म्हणायचं. हप्ता घ्यावासा वाटेल तेव्हा मी तुला फोन करेन किंवा कॉन्टॅक्ट करेन. मी स्वतःशी कधीच फोन करत नाही. मी द्यायला निघाल्यावर नीलमने आपलं कार्ड माझ्या हातात दिलं आणि म्हणाली, ह्यावर माझं नाव नाही आहे, पण माझा पर्सनल नंबर आहे. तू कधीही फोन करू शकतोस. आणि हो, जर का तुला हप्ता द्यावासा वाटला तर फोन करून कधीही ये. मी परत एकदा मॅडमचे आभार मानलं आणि तिथून बाहेर पडलो. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी? नक्कीच आवडली असणार आहे. स्टोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब कर.